बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे। या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आमदार संदीप क्षीरसागर हे बीडचे विद्यमान तहसीलदार सुरेंद्र डोकेंना धमकावताना ऐकायला मिळत आहे। मात्र अशा प्रकारे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होणं आणि संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी उपस्थित होते तेथे झालेल्या वादाची सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल करणं यामागे कोण आहे असा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानं संदीप क्षीरसागर आणि आमदार सुरेश धसांना बदनाम केलं जात असल्याचाही आता आरोप होतोय। साहेब नमस्कार सर। डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर ते तक्रार आलेली त्याच्यात। कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही। हो, मग त्याच्यात सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात। डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। नाही साहेब, त्यात तक्रार आली तुम्हाला नाही, तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का। तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असला ना तुला सोडणार नाही बरं का। मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का, तुला सांगतो। नाही साहेब, आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना। तुझे नाटक मीच बघीन बरं का। मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू। हा, या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे त्या रोजगार सेवकला बरं का। करून घेतो। हो साहेब नमस्कार सर। डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर ते तक्रार आलेली त्याच्यात। कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही। हो, मग त्याच्यात सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात। डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। नाही साहेब, त्यात तक्रार आली। तुम्हाला नाही, तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं का। तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असला ना तुला सोडणार नाही बरं का। मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का, तुला सांगतो। नाही साहेब, आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना। तुझे नाटक मीच बघीन बरं का। मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू। हा, या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे त्या रोजगार सेवकला बरं का। करून घेतो। हो साहेब नमस्कार सर। डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर ते तक्रार आलेली त्याच्यात। कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही। हो, मग त्याच्यात सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात। डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। नाही साहेब, त्यात तक्रार आली। तुम्हाला नाही,